नमस्कार मित्रांनो, मराठी सूत्रसंचालन या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। भारतीय संस्कृतीनुसार कोणत्याही शुभ कार्याची खरी सुरुवात ही दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने होते। हा क्षण अतिशय पवित्र असतो। अशा वेळी सूत्रसंचालकांनी शांत बसण्यापेक्षा जर काही मोजक्या आणि अर्थपूर्ण ओळी उच्चारल्या तर कार्यक्रमाचे गांभीर्य आणि पावित्र्य वाढते। आजच्या व्हिडिओत आपण हेच मंगलमय सूत्रसंचालन शिकणार आहोत। चला तर मग सुरू करूया। पाहुण्यांना दीप प्रज्वलन व पूजनासाठी आमंत्रित करताना काय बोलावे? पाहुण्यांना दीप प्रज्वलनासाठी बोलावताना तुमची भाषा नम्र आणि आदरयुक्त असावी। इथे चारोळीने सुरुवात करून तुम्ही बोलवू शकता। अंधार दूर सारावा, प्रकाश सर्वत्र पसरावा। अंधार दूर सारावा, प्रकाश सर्वत्र पसरावा। मांगल्याचा हा दीप आज, मांगल्याचा हा दीप आज, या मंचावरती ते जावा, या मंचावरती ते जावं। किंवा दीप तेजाचा दीप भाग्याचा, दीप तेजाचा दीप भाग्याचा, साक्षी ठरो या शुभ कार्याचा। दीप तेजाचा दीप भाग्याचा, साक्षी ठरो या शुभ कार्याचा। तेजोमय या वातीने प्रज्वलित व्हावा सोहळा आमचा, प्रज्वलित व्हावा सोहळा आमचा। चारोळीनंतर बोला, अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणे हीच आपली परंपरा आहे। आजच्या या मंगलमय सोहळ्याचे दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यासाठी मी मंचावरील सर्व मान्यवरांना नम्र विनंती करतो। आता बघूया दीप प्रज्वलन सुरू असताना काय बोलावे। जेव्हा पाहुणे दीप प्रज्वलित करतात तेव्हा 15 ते 30 सेकंदाचा किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ असतो। तिथे तुम्ही हा श्लोक किंवा ही ओळ म्हणू शकता। शुभम करोति कल्याणम, आरोग्य धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीप ज्योती नमोस्तुते। किंवा ही ओळ म्हणा, एक दिवा मांगल्याचा, एक दिवा विश्वासाचा। आजच्या या कार्यक्रमाचा मार्ग या दीप ज्योतीने उजळून निघावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आता बघूया प्रतिमा पूजनाचे महत्त्व। प्रतिमा पूजनाच्या वेळी त्या महापुरुषांचा किंवा दैवतांचा आदरपूर्वक उल्लेख करा। सरस्वती पूजनाविषयी बोलायचं असेल तर विद्येची देवता माता सरस्वती हिच्या चरणी वंदन करून आपण ज्ञानाचा जागर करूया। आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलायचं असेल तर ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न साकारले त्या रायतेच्या राजाला छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया। आता बघूया पूजनानंतरचे शब्द काय असावेत। पूजन झाल्यावर पाहुणे जेव्हा जागेवर जाऊन बसतात तेव्हा म्हणा, मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन संपन्न झाले आहे। आता खऱ्या अर्थाने चैतन्याचा हा सोहळा सुरू झाला आहे। आणि जेव्हा पूजन व दीप प्रज्वलन सुरू असते तेव्हा साऊंड सिस्टीमवर बासरी किंवा सनईचा संगीत बॅकग्राऊंडला नक्की लावा, त्यामुळे वातावरण अधिक प्रसन्न वाटते। तर मित्रांनो, दीप प्रज्वलनाचे हे सूत्रसंचालन तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा। या स्क्रिप्टची PDF लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, तो म्हणजे कार्यक्रमाचे प्रास्ताविक। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।